बापरे म्हणजे कधी न बघितलेली रेसिपी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा उमानी भाजलेली भाकरी आणि मुंबईची हवा मला वाटतं केरळ मध्ये आली. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल. तर आज कितवा दिवस उमा? ऑलमोस्ट 7-8 दिवस झाले ना आपल्याला केरळमध्ये. 6 दिवस 10 नाही 6-7 दिवस झाले आणि आपण आलोय तेव्हापासून नुसते फिरतोय, इकडे तिकडेच करते. तर आता जेवढे काही आपलं फिरणं होतं ते पूर्ण झालेलं आहे. शेवटी आपण गुरुवायूर टेम्पलमध्ये पण गेलेलो आहे आणि आता परतीच्या प्रवासाची तयारी पण सुरू केलेली आहे आणि तिकीट पण आपला बुक झालेला आहे. तो पण प्रीमियम तात्कालमध्ये आपण तिकीट बुक केलेलं आहे. काय ना या प्रीमियम तात्कालमध्ये. नेहमी तुम्ही आपल्या ट्रेनचा प्रवास 3 टायर AC मध्ये बघितलेला आहे. या टायमाला 2 टायर AC मध्ये जाणार. किती आहे ना या 2 टायर AC. फक्त 4 जणच आपल्या कंपार्टमेंटमध्ये असणार ना. तर इकडे उमा आहे, सर्व पॅकिंग वगैरे करताना दिसते. झाली ना सर्व पॅकिंग? कधी आहे आपली ट्रेन? उद्या ना 15 तारखेला. 15 तारखेला दुपारी 3 वाजता. तर मुत्तशननी आपल्यासाठी नारळ वगैरे भरपूर दिलेले आहेत. भाकरीचा पीठ इथून घेऊन जाणार आपण. बापरे, भाकरीचं पीठ आम्ही इथून घेऊन जाणार. माधुरीताईंनी कमेंट केली होती येताना भाकरीचं पीठ घेऊन ये, आणि आणि इथून घेऊन चाललोय कारण आपल्याला फिश फ्राय साठी लागते तिकडे. आणि तुम्ही आपल्या हॉटेलमधनं पापलेट भरीत मागवताय ना, तर याच नारळाची चटणी त्या पापलेटमध्ये स्टफ करून देणार. इकडे मुत्तशन, अनायाचे मुत्तशन दिसतात. कंटाळले नाही ना? फिरून फिरून मजा आली ना आपल्यासोबत? फुल एन्जॉय केलंय त्यांनी. जे काही आपण फिरलो, ईशा स्टॅच्यू बघितला, ग्लास ब्रिज वरती गेलो होतो, स्विंग वगैरे केला होता. फुल मेमरेबल ट्रिप घेऊन चाललो या टायमाला ना. फुल एन्जॉय किया ना. आता कुठे निघालेत? चिकन. तर ओमाची इच्छा आहे तिच्या बाबांच्या हातची चिकन रेसिपी काहीतरी खायची ना. कभी बनाया था इससे पहिले? 31 में. 31 ला त्यांनी चिकन बनवलेला, तोच रस्सा खाण्याची इच्छा आहे. तर त्यासाठी चिकन घ्यायला चाललेत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनची, केरलावाली चिकनची रेसिपी बघायला मिळणार आहे. चल अनाया, बाय, लवकर या. बाय बाय. चला, तर चिकन आलेलं आहे आणि जे काही आपल्याला पदार्थ लागणार या चिकन रेसिपीसाठी तेही सर्व तयार केलेले आहेत. म्हणजे खोबरं आहे, त्याच्यामध्ये कांदा आहे आणि इकडे तुम्हाला मॅरिनेशन करताना दिसतात. धना पावडर, मिरची पावडर आणि हळदी घेतली बघा. आणि जे काय आपण मसाले घेतलेत ताटामध्ये ते आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. बापरे म्हणजे कधी न बघितलेली रेसिपी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघा. आणि सोबत चिकन मसाला पण टाकलेला आहे. हे बघा. तर ही रेसिपी उमा आपण आपल्या मसाल्यामध्ये पण बनवू शकतो ना. आगरी कोळी अस्सल मसाला आहे आपला कोळी किचनचा, त्याच्यामध्ये पण बनवू शकता. आणि मसाला स्टॉकमध्ये आपला मागवायची इच्छा असेल अशी रेसिपी बनवायची तर नक्की एकदा करून बघा. आपला जेवण टेस्ट केल्यावरती आपल्याला मसाल्यासाठी पण फोन येतात की तुमचं जेवण एवढा सुंदर आहे की आम्हाला तुमचा मसाला पण पाहिजे. आणि इकडे बघताय तुम्ही साफ करून ठेवलेला चिकन आहे. फोन येतात, बोललो नी फोन आला. झालं ना भाजून मसाला? 2 मिनिटं, 1 मिनिट बस. जास्तीत जास्त 1-1.5 मिनिटापर्यंत मसाले मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्याने आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. तर आहे ना एकदम युनिक रेसिपी. तर नक्की आत्ताच लाईक करा आपल्या अनायाच्या मुत्तशनसाठी. हे बघा उमा, असं कधी दाखवलंच नाही तू अजूनपर्यंत का? तुलाच माहिती नव्हती ना? हिलाच माहिती नव्हती, हिला नुसतं खायचं माहिती असते फक्त. हे बघा, आता मॅरिनेट करूया भाजलेल्या मसाल्यांसोबत. अशा शिका पण येतील तुम्हाला तेव्हा समजायचं की मसाला भाजलेला आहे. आणि उमाचा आवडता कढीपत्ता पण टाकलाय त्याच्यामध्ये. तर काल मम्मी आपली कंप्लेंट करत होती उमा काम नाही करत, 12 वाजता उठते. तर आज बघा दोघांना पण कामाला लावलं.
म्हणजे आपण केरलाची टिपिकल रेसिपी बनवते म्हणून कोकोनट ऑइल वापरते ना, सो मी साधं ऑइल पण वापरू शकतो. आणि सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यावर, मसाले टाकल्यावर त्याला एकदम चांगल्या प्रमाणे मॅरिनेट करायचं आहे. हां, मस्त एकदम भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध येतोय बघा. असं वाटतं की आत्ताच तुम्हाला रेकमेंड करू की नक्की ट्राय करा ही रेसिपी, एवढी टेम्पटिंग वाटते बघा. हां, तर पहिले आपण टेस्ट पण करूया ना. उमाची तर आवडते आहे ना. हा, म्हणजे बनवायचं पण खूप टाइम नंतर बनवलं आता ना. छोटा छोटा मिरची, कांदा आणि कांदा और नारियल, आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदा, कोकोनट जे काय आपण कापून घेतला होता ते पण टाकताना दिसतात बघा. कांदा आहे, कोकोनट आहे आणि स्लिट केलेला मिरची आहे. ओके, कांदा, कोकोनट आणि स्लिट केलेली मिरची. कुठे शिकले हे तुम्ही रेसिपी? पहले हम लोग जिधर अभी पार्टी गांव जाने का पहले, गांव से बॉम्बे जाने का पहले फिर हम लोग ने जो भी प्रोग्राम आता था छोटे में, मेरा मामा लोग सब ये ऐसे करता था. अच्छा अच्छा. वही सिक्के से वही सब सिक्का में मामा लोकांकडून शिकलेली रेसिपी तुम्हाला दाखवते आज. आणि आता चवीनुसार मीठ पण टाकलंय बघा त्याच्यामध्ये. हां, आणि मॅरिनेशनसाठी आपण एक माणूस ठेवलाय, तीच मॅरिनेट करते बघा. तर चिकन मॅरिनेट करून ठेवलंय आपण. आणि आता आपण छोटा कांदा, चेरी उल्ली, अद्रक आणि कढीपत्ता शिजवायला घेतलाय ना. एकदम ब्राऊन करायचं आहे आपल्याला. ओके, ऑलरेडी याच्यात सर्व आहे, पण एक पप्पाचा डॅडू आपला डबल ट्विस्ट आहे का त्याच्यामध्ये, डबल तडका. बघूया कशी चव होणार आहे ती. मला एवढं माहिती इथे काहीतरी गेट टुगेदर पार्टी वगैरे व्हायचं ना, तर माझे पप्पा, मग ते हरी अंकल पुण्याचा, ते सर्व मामा, सर्व ते जेंट्सच बनवतात म्हणून. तर तुम्ही ही पार्टीला जाताय तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे मॅरिनेशन प्रोसेसच एकदम भारी होता. मसाले शिजवून मस्त सुगंध येतोय. तर आता फटाफट शिजवून घेऊया आणि चिकन टाकताना भेटूया. थोड्याच टायमाने आलोय आणि चांगल्यापैकी ब्राऊन झालेला आहे बघा कांदा. आणि टाकतोय आता त्याच्यामध्ये चिकन. तर आपल्या घरी कोणतरी पाहुणे आलेत म्हणून आपले सासरे थोडे बिझी झालेत ना त्यांच्यासोबत. हां, म्हणून हा जो कार्य आहे तो उमाच्या हातामध्ये दिलाय बघा. आणि आता रेसिपी कशी होणार तर अजून भारी होणार. बरोबर ना. उमा काहीतरी दुसराच विचार करत होती, पण डायरेक्शन पप्पाचं असल्यामुळे एकदम भारी होणार. झालं ना, अजून काय नाही ना टाकायचं त्याच्यामध्ये. तर आता मस्त गरम पाणी टाकून शिजवूया आणि पूर्ण फॅमिलीसोबत जेवणावरती भेटूया. तर धन्यवाद तुला आणि तुझ्या बाबांना एकदम भारीवाली रेसिपी दाखवण्यासाठी. तर कशी वाटली मंडळी पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. हे बघा, भारीच भारी. चला, दुपारचे 2 वाजून गेलेत. हा, काय खुशबू येते ना ना, भारी अरोमा आलाय. आणि मटन, आपला चिकन शिजलाय जो एकदम मटन सारखा दिसतोय ना. भारीच आहे, भारीच आहे. तर या सर्वांनी जेवायला. तर उमा, आपल्याला एक कमेंट आली होती की उमाने टिकली का नाही लावली. सर्व आपल्या आगरी कोळी ताई लोक टिकली लावतात. तर ती त्या दिवशी सकाळी उठली होती आणि उठल्या उठल्या किचनमध्ये घुसली होती ती, म्हणून टिकली लावायला विसरली होती. पण नेहमी टिकली लावत असते बघा, है ना. हां, सर्व इकडे जे काही आहे ते जपायचा प्रयत्न करत असते उमा. हां, आणि जिथे म्हणजे आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा मॉडर्न होत असते. हां, तसंच राहिलं पाहिजे. बरोबर, जैसा देश वैसा भेष. हां, चला या जेवायला आता. हां, तर अनायाच्या मुत्तशंनी बनवलेला जेवण जेवायला या. थँक्यू, खूप भारी आहे. हे बघा, खोबराच एकदम भारी आहे. बघ अनाया, गरम आहे.
चला दुपारचं जेवण करून आलोय आपण चिप्स घेण्यासाठी. म्हणजे उद्या घरी जाणार तर घरी आपण साऊथ इंडियन चिप्स. हे काय तापू नको आहे ना उमा, तू तापू नको. केळ्याचे वेपर नाही आहेत हे बघा, केळ्याचे चिप्स पण घेतले तुम्हाला. हां केक पण पाहिजे तुला. आणि हे बघा फणसाचे चिप, सर्व प्रकारचे चिप्स असतात इकडे. हां आणि हे कसला मिक्सचर आहे ना. हां मिक्सचर आणि चकली पण भेटते बघा. हे काय आहे मिरच्या, हे बघा मिरची फ्राय करायची मिरची दिसते. आणि याला काय बोलतात अच्चपम. म्हणजे प्रत्येक घरामध्ये गेल्यावर आपल्याला अच्चपम देत असतात, वेलकम करत असतात याच्याने. अच्चपम फणस घे. आणि हे काय लाल लाल स्वीट आहे मला वाटतं. बिस्मी कोणत्या प्रकारचं आहे. हनीचा चॉकलेट दिसते बघा तुम्हाला. झाली ना उमा शॉपिंग. हे बघा पूर्ण पिशवी भर आम्ही चिप्स आणि भरपूर काही घेतलंय बघा. हां आणि ये शॉप कोणतं आहे. लक्ष्मी स्वीट्स. तिरुवंबाडी टेम्पल आहे तिकडे, तिथून लेफ्ट ना. तिथून लेफ्ट घेतलं का इथे एक लक्ष्मी स्वीट्स म्हणून आहे. ते नॉर्मल रिक्षावाल्याने पण विचारलं ना तरी. हां म्हणजे तुम्ही केरळमध्ये येत आहे तर इकडनंच घेऊन जा. आम्ही मागची 7-8 वर्ष इथून घेऊन जातो, सर्वांना आवडतात ना. हां आणि लवकर आलं तर इकडे समोसा पण भारी भेटते. पण आम्हाला लेट झालंय. आम्हाला बिर्याणी सारखा चिप्स घेतलंय. चला तर चिप्स वगैरे घेऊन आलोय आपण आपल्या टेरेस रूम मध्ये आणि इथेच आपण जेवणार आहोत. आणि आज आपण पत्री बोलतात ना याला, पत्तिरी म्हणजेच भाकरीचीच आहे. छोटी भाकरी आहे तीच घेऊन आलोय चिकन सोबत खायला. आणि एकदम सॉफ्ट आहे पापड सारखी. माझ्यासारखं तरी. हा उमापेक्षा तर खूप चांगली भाकरी आहे. हा आणि मी काय बोलतो उमा, आपल्याला एक कमेंट आलेली, चंद्रेची कोण आहे. जी आहे ती माझी बुवा आहे. हा उमाची आत्या आहे चंद्रेची. हा आणि तीच पहिले या घराची केअरटेकर होती ना. हा सर्व काही म्हणजे मालकीनच आहे, पण ती घराचा सर्व सांभाळ करायची जेव्हा उमाचे आई बाबा मुंबईमध्ये राहायचे. हा पण रिअल नाव चंद्रिका आहे. काय आहे चंद्रिका. आणि आम्ही तिला चेची बोलतो. चेची चंद्रेची बोलतात तिला. हा तर इकडे जेव्हापासून ते रिटायर झाले तेव्हापासून इथे आलेत ना राहायला. आणि आता त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून ते काय करू नाही शकत, नाहीतर 1 मिनिट पण बसले नाही जेवढं मला आठवण आहे. हो सर्व काही करून द्यायची ना उमाला. हा आणि आणखी एक कमेंट आलेली उमा आपल्याला की उमा खाताना म्हणजे भाताला जास्तच असं करत असते. ते ट्रेडिशनल आणि मी ते करणारच. हो कारण त्यांची इडली खायची जी पद्धत आहे ना ती मी शिकलोय आणि काहीतरी अलगच टेस्ट लागते त्याची. ते आपण केरळमध्ये असलं तर माझं असं म्हणणं आहे, माझं असं बोलणं आहे की जिथे आम्ही आहे ना तिकडचं ट्रेडिशन आणि तिकडचं म्हणजे जे लहानपणापासून आपण जे करतो तेच मोठे झाल्यावरती पण करत असतो. आता मी खाली पण आता मी खाऊन आली एक पत्री. बरोबर. त्याच्यावरती मी चिकन टाकलं आणि त्याला मी स्मॅश करून खाल्लं. बरोबर. एकमेकांचं म्हणजे तो स्मॅश करून खायचं जी पद्धत आहे ती वेगळी पद्धत आहे. हा म्हणजे केरळमध्ये अलग पद्धत आहे, तमिळनाडूमध्ये अलग पद्धत आहे. तर आता या वाण्याला भूक लागली, पहिले जेवून घेऊया आणि मग नंतर काहीतरी आपण गेम खेळूया. ही बघा उमानी भाजलेली भाकरी. अरे खूप टेस्टी आहे, मी खाली खाऊन आली. चल खाऊन बघूया आपण. चला जेवण वगैरे झालंय आणि उतरलोय आम्ही खाली. आणि मुंबईची हवा मला वाटतं केरळमध्ये आली. बापरे कसला पाऊस आलाय बघा. अनाया ये पावसात भिजू नको. आता जो क्लायमेट होणार आहे इकडचा तो एकदम अप्रतिम होणार आहे ना. मजा येणार आहे आता पावसामध्ये. केरळ काहीतरी अलगच. पण आमची उद्या ट्रेन आहे. काय चुकीच्या टायमाला अनाया तू ट्रेन बुक केलीस. अंघोळ नाही केली सकाळी. केलीस ना मग ये चल भिजू नको. चल डान्स कर. बादल बरसा बिजुली सावन को पानी कीसू कीसू मौसम को. तर आता मस्त पाऊस मध्ये डॅडी आणि मम्मा परफॉर्म करणार आहेत. बादल बरसा बिजुली सावन को पानी. डॅडी
आणि